निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। प्रबुद्ध नारायणा भूवरी नवा जन्मभूतेतला मारुद्र रूप गजराजाचा करणी जाऊनी बैसला हिमाद्रीगिरी स्वय जाऊनी नाथ लागले शोधाया हाक मारती जालिंदरच्या गजराजाच्या करणाला गुरुमूर्ती समतेज रूप गवन भूमी अवतारिला खानिफुनाथ गजकर्णातून अवतरले खानिफुनाथ 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 खानिफुनाथ। थांबा। तुम्ही माझे गुरु जालिंदरनाथ कुठे आहेत? कुठे आहेत ते माहिती नाही, पण ते राज्य सोडूनच गेलेत। हो हो हो, खरं सांगताय ना? हो हो, होय म्हणजे काय, खरंच आहे की। हा, मला तुमच्या राजाला तात्काळ भेटायचं आहे। भेटता येईल, पण आधी महाराजांना विचारावं लागेल। बर, मी तुमच्या सोबत येतो, तुम्ही विचारा। त्यांना सांगा जालिंदरनाथ यांचे शिष्य कानिफनाथ आले आहेत, ते नाही म्हणणार नाहीत। बरं, चला मग सोबत। चला। जालंधर, गुरुवर, आपण इथे? जालंधर, तू संकटात आहेस आणि मी येणार नाही असे होईल का? इथूनच नमस्कार करतो, तो स्वीकार करावा। तुझा नमस्कार पोहोचला। मी तुला इथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आलो आहे। हा विलंबही व्हायला नको होता। गुरुवर, मी आपला ऋणी आहे, पण क्षमा असावी। मी आता बाहेर नाही येऊ इच्छित। असे का जालिंदर? कानिफला संदेश दिला आहे, तेव्हा मी बाहेर येण्यासंबंधी काही नियोजन केले आहे। जशी तुझी इच्छा, परंतु तुला कधीही काहीही सहाय्य लागले तरी अवश्य स्मरण कर। होय गुरुवर। कल्याणमस्तु, शुभम भवतु। महाराज, कानिफनाथ यांना तुम्हाला भेटायचं आहे। कोण कानिफनाथ? जालिंदरनाथ यांचे शिष्य आहेत कानिफनाथ।
आलं ध्यानात. त्यांना कशाला भेटायचं आहे? ते काही सांगितलं नाही त्यांनी. प्रधानजी, सांगितलं नाही म्हणून कसं चालेल? डोकं वापरायचं आणि माहिती काढून घ्यायची. महाराज, मी डोकं वापरलं, पण मग विचार केला माझ्या तोंडूनच निघायचं की जालिंदर नाथांना तुम्हीच पुरला आहे. प्रधानजी, भिंतींनाही कान असतात. क्षमा असावी महाराज. त्यांना काही समजलं आहे का? ते माहीत नाही, पण ते त्यांचे गुरु जालिंदरनाथ यांच्याबद्दल विचारत होते. घेऊन या त्यांना. होय महाराज. आता माझी एकच इच्छा आहे बघ, मला माझे गुरु भेटावे, त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा आणि उरलेलं सारं आयुष्य साधनेत घालवावं, हीच इच्छा आहे बघ. गोपीचंद, मला खरंच असं वाटतंय की मी आता वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. आई, बरं वाटतंय का आता? माझ्या गुरूंचे जोवर मला दर्शन होत नाही तोवर मला बरं नाही वाटणार. पण ते निघून गेल्यापासून तुम्ही एक वेळ सुद्धा धड अन्न घेतलं नाही, मग प्रकृती बिघडणारच ना. देवी, एक शुभ वार्ता आहे, सांगू का? आईंना त्याचा त्रास होणार नसेल तरच सांग. काय ग भामिनी? देवी, श्री जालिंदरनाथ यांचे शिष्य कानिफनाथ राजवाड्यात आले आहेत. काय सांगतेस काय? होय, महाराजांना भेटणार आहेत म्हणे. लगेच जा आणि महाराजांना सांग की मलाही त्यांची भेट घ्यायची आहे. लवकर जा, विलंब नको करू. हो. त्यांच्याविषयी काही समजलं तर ते जिथे असतील तिथे जाऊन भेटू आपण. कानिफनाथ इथे कशाला आले आहेत? त्यांना काही समजलं तर नाही ना? मी जालिंदरनाथांना पुरलं हे सत्य बाहेर आलं तर? नाही, काहीही झालं तरी कोणाला काहीही कळता कामा नये. जालिंदरसाठी गोरक्ष आधी पोहोचला असता तर गोपीचंदाचे धाडसच झाले नसते. परंतु जालिंदरने शस्त्राचा वापर का नाही केला?
तो याबद्दल काहीच सांगत नाही. परंतु पुढे काय करायचे हे त्याचे ठरलेले आहे. होय गुरुवर, मलाही तसंच वाटतं. मी जेव्हा त्यांना बाहेर काढण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्यांनी नकार दिला होता. मीही गेलो होतो, परंतु मलाही त्याने नकारच दिला. आमच्या राज्यात आपलं स्वागत आहे कानिफनाथ. प्रधानजी, कानिफनाथ प्रत्यक्ष इथे आले आहेत. त्यांचा यथोचित सत्कार व्हायला हवा. होय महाराज. सेवक आहेत का तिथे? आपण आसन ग्रहण करावं गुरुवर. राजन, माझी एक अट आहे, ती तू ऐकून घ्यावीस. ती मान्य केलीस तर मी तुझं आदरातिथ्य स्वीकारेन. काय अट आहे आपली? काय झालं? महाराज, राजमातांना कानिफनाथांचं दर्शन घ्यायचंय. गुरुवर, आपण ऐकलंच आहेत. राजमाता ह्यांना आपली भेट घ्यायची आहे. त्या आमच्या गुरुभगिनी आहेत. त्यांची आमच्या गुरूंवर अपार भक्ती आहे. मला त्यांची आज्ञा मान्य केली पाहिजे. माझी आपल्याला एक विनंती आहे. आपण त्यांना एकत्र भेटायला जाऊ. त्यांच्या पुण्याईवर हा राजवाडा सुखात आहे. मलाही त्यांची भेट घ्यायची आहे. चला. आपण सांगितलं नाही जालिंदरनाथ कसे आहेत ते इथून जे गेले ते परत आलेच नाही.
त्यांची भेट घ्यायचं राहूनच गेलं. खरं तर तुमचे स्वागत करायला मी मुख्य प्रवेशद्वारापाशी यायला हवं होतं, पण क्षमा असावी. मी समजू शकतो, तुमचा नमस्कार पोहोचला. गोपीचंद, त्यांची यथोचित पूजा व्हावी. हे गुरुवर, आता तरी आपण सांगाल का नेमकं काय कोडं आहे ते? श्री जालिंदरनाथ कुठे आहेत? असे न सांगता कुठे गेले ते? राजन, आपण सांगता की मी सांगू? मी काय सांगू, मला काहीच ठाऊक नाही. एक खरं आहे की ते राज्यातून गेल्यापासून आईंची प्रकृती ढासळत गेली. माई, आपली प्रकृती उत्तम होणार. म्हणजे नक्कीच शुभ वार्ता आहे. आता त्याला शुभ म्हणायचे की अशुभ हे तुम्ही ठरवा. महाराज, आम्ही जाऊ का? थांबा. मी काय सांगतो ते ऐकून जा.
माई, श्री जालिंदरनाथ हे राजधानीतच आहेत.